तर मित्रांनो, काही दिवसापूर्वीच सिडकोच्या EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची डिसेंबर 2025च्या सोडतीची घोषणा झालेली आहे. त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांचे सुद्धा निकाल नुकताच जाहीर झालेले 6 ऑगस्ट रोजी त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. याच्यानंतर अनेकांचे प्रश्न होते की अपकमिंग कोणती लॉटरी येणार आहे, अपकमिंग येणाऱ्या काही काळामध्ये कोणत्या ठिकाणी गृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे किंवा कोणती लॉटरी आम्हाला मिळणार आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात होते. तर मित्रांनो, अपकमिंग जर तुम्ही विचार केला की आगामी काय काय सोडती आहेत, तर पहिली सोडत आहे कोकण मंडळाची सोडत, जी आता ऑगस्ट मध्ये जाहीर होणार आहे. ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली, भंडारली, गोठेघर किंवा विरार बोळिंज या ठिकाणी ही लॉटरी असणार आहे. दुसरी लॉटरी असणार आहे मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा म्हाडाच्या जवळजवळ 3500 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. याच महिन्यामध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल असं कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कुठलाही गाजावाजा न करता शांतपणे सिडकोने नवी मुंबईमध्ये 4779 घरांची योजना जाहीर केलेली आहे, जी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गट, ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणतो, त्यासाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे. नेमका ही लॉटरी किती घरांसाठी आहे, तर 4779 घरांसाठी आहे. ही जी काही घरे आहेत मित्रांनो, ती फक्त EWS उत्पन्न गटासाठीच आहे. आधीच्या विविध वृत्तपत्रामध्ये तुम्ही या संदर्भात वृत्त पाहिलं असेल, विविध वाहिन्यावरून, युट्यूब चॅनलवरून तुम्ही या संदर्भात वृत्त पाहिलेलं असेल, किंबहुना अनेकांनी याची जाहिरात किंवा याचं जे काही प्रसिद्ध पत्रक आहे ते सुद्धा पाहिलेलं असेल. आणि म्हणून ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 20,000, 25,000, 30,000 आहे, अशा अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी ही योजना जाहीर केलेली आहे, जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे. अर्थातच यासाठी महत्वाच्या 2 अटी आहेत मित्रांनो. एक, तुमचं उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरं, संपूर्ण भारतामध्ये तुमचं कुठेही पक्क घर नसायला पाहिजे. या संदर्भातलं वृत्त किंवा या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक हे सिडकोने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे. नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलं ते आपण पाहूया. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, काय सांगितलं, सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना 4779 सदनिका 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू. म्हणजे याची ऑनलाईन नोंदणी 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू केली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, जर तुम्ही मागचा इतिहास पाहिला तर प्रत्येक कुठल्या ना कुठल्या ऑकेजनला, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ही सिडकोची लॉटरी जाहीर केली जाते. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक 15 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्ट 2023 असेल, 24 असेल, 25 असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस याची सिडकोची कोणती ना कोणती योजना जाहीर केलेली आहे. आणि यावेळी सुद्धा आता 15 ऑगस्टलाच ही योजना जाहीर केली जाणार किंवा याचा शुभारंभ होणार आहे. काय सांगितलं, सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS 4779 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येत असून शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता www.sidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर क्रमांक 39 येथे 4229 पहा, सेक्टर 39 तळोजा या ठिकाणी किती 4229 घरे, कळंबोली बस डेपो येथे 257 घरे आणि खारघर बस डेपो येथे 293 घरे उपलब्ध आहेत. योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहेत. म्हणजे काही सदनिका हे राखीव आहेत, पण 3 लोकेशन आहेत, कळंबोली, खारघर आणि तळोजा. प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. अद्याप तरी घरांची जी काही किंमत आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही, पण नोंदणीपूर्वी म्हणजे 15 ऑगस्टला जेव्हा नोंदणी सुरू होईल सकाळी 11 वाजता, त्याच्यापूर्वी याच्या किमती ह्या जाहीर केल्या जाणार आहेत. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत. सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. म्हणजे तुमचं काय सांगितलं की तुमचं 6 लाखापर्यंत उत्पन्न असायला पाहिजे वार्षिक, आणि संपूर्ण भारतात तुमचं कुठेही पक्क घर नसायला पाहिजे. हे PMAY ची अट आहे मित्रांनो. बाकी अटी आणि शर्ती ह्या साईटवर उपलब्ध आहेत. तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते, जाळे, रेल्वे मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेली आहेत. म्हणजे याची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे असं कुठेतरी सांगितलेलं आहे. सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन राहील. म्हणजे जे काही सदनिकांचं वाटप केलं जाणार आहे ते या सगळ्या तुमच्या डॉक्युमेंटेशन होईल, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल, त्याच्यानंतरच हे सगळं घरांचं पोझिशन तुम्हाला मिळणार आहे. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी www.sidcohomes.com या संकेतस्थळास
भेट द्यावी. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे तीनही नोड्स कसे आहेत तर तळोजा नोड आपण पाहिले की तळोजा नोडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी घरे आहेत. खारघर आणि कळंबोली येथील आपण प्रकल्प ऑलरेडी व्हिजिट केलेले, म्हणजे सगळ्याच प्रकल्पाला आपण व्हिजिट केलेले आहे, तिथे गेलेलो आहोत, घरं दाखवलेली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचं खरंच उत्पन्न कमी आहे अशांसाठीच ही योजना आहे. त्याच्यामुळे इथे LIG घरांचा कुठलाही समावेश नाही किंवा LIG घरांसाठीची जी काही सोडत आहे ती येणार आहे, पण ती तुर्तास तरी कोर्टाच्या निर्णयामुळे थांबलेली आहे किंवा लांबलेली आहे. जेव्हा LIGच्या बाबतीतला कोर्टाचा निकाल येईल तेव्हाच ही LIGची प्रक्रिया सुरू केली जाईल. पण EWS उत्पन्न गटातील अर्जदार नक्कीच यासाठी प्रयत्न करू शकतात. विशेषतः तळोजा या ठिकाणी खूप कमी दरामध्ये घरे मिळतील मित्रांनो, कारण तिथे घरांची उपलब्धता खूप जास्त आहे. तर आता मित्रांनो आपण जाणून घेऊया की नेमक्या घरांच्या किमती काय आहेत त्या. तळोजा सेक्टर क्रमांक 39 या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे तो आहे रायगड रेसिडेन्सी. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेरा क्रमांक दिलेला आहे आणि ह्याचं डेट ऑफ कम्प्लिशन हे 31/12/2027 म्हणजे 31 डिसेंबर 27 पर्यंत होणार आहे. डिटेल पाहिले तर ही सगळी 1 BHK ची घरे आहेत. रेरा क्षेत्रफळ आहे मित्रांनो 27.47 ते 27.56 चौरस मीटर, अर्थात 322 चौरस फूट. एकूण सदनिका आहेत 4229 आणि किंमत आहे 23,50,000 रुपये. यानंतर कळंबोली सेक्टर क्रमांक 17 या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे मित्रांनो प्रगती पॅराडाईज कळंबोली बस डेपो. याचं जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे किंवा पोझिशन आहे किंवा डेट ऑफ कम्प्लिशनची तारीख आहे मित्रांनो 31/8/2028 म्हणजे काय तर 31 ऑगस्ट 2028 पर्यंत म्हणजे 2 वर्षानंतर याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. ही सगळी घरे 1 BHK असून याचं चटई क्षेत्रफळ 26.10 ते 26.12 चौरस मीटर, अर्थात 322 चौरस फूट आहे. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा मित्रांनो सगळ्यांसाठी 6 लाख रुपयापर्यंत आहे आणि एकूण सदनिका आहेत मित्रांनो 257 ज्या कळंबोली या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंमत आहे मित्रांनो 37,70,000 रुपये. यानंतर आहे खारघर बस डेपो सेक्टर क्रमांक 14 या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे तक्षशिला हाईट्स. तक्षशिला हाईट्स याचं जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो ते आहे 30 ऑगस्ट 2028 म्हणजे 2 वर्षानंतर ही घरे पूर्ण होणार आहेत. प्रकार आहे 1 BHK. चटई क्षेत्रफळ तेवढंच मित्रांनो 27.30 ते 27.32 चौरस मीटर, अर्थातच 322 चौरस फूट हे सरासरी तुमचं जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे. वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयापर्यंत असायला पाहिजे. एकूण सदनिका आहेत 293 आणि या घरांची किंमत आहे 43,50,000 रुपये. पूर्वी याचीच किंमत 49 लाख होती मित्रांनो, नंतर कमी करून 43,50,000 एवढी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एकंदरीत तीनही ठिकाणच्या कार्पेट एरिया आणि किंमत याबद्दलची माहिती नक्कीच मिळाली असेल. आता लोकेशन कसं आहे, तेथील एरिया कसा आहे, ही घरे कशी आहेत, कनेक्टिव्हिटी कशी आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, या संदर्भातले व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत, जेणेकरून अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला त्या प्रकल्पाची थोडीफार का असेना पण कल्पना नक्कीच येऊ शकते. तुम्हाला मित्रांनो सिडकोचे ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ते तुम्हाला सिडकोची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून देतील. ज्या काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता आणि तुमची ऑनलाईन प्रक्रिया ही नक्कीच पूर्ण करू शकता. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.